नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 11 वाजून गेलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि गावाकडे पाऊस ये जा सुरू आहे. कसा मोठा पाऊस अजून पडलेला नाही आहे. तर आज आपण चाललो आहे संगमेश्वर मार्केटमध्ये. आपलं निवळी गाव ते संगमेश्वर साधारण 18 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आज खाली जायचं कारण म्हणजे थोडीशी आपल्याला हळद बघायची आहे, म्हणजे हळद लागवडीसाठी. तर ती मार्केटमध्ये त्या दिवशी गेलेलो बुधवार बाजारात, त्या दिवशी नव्हती, संपली होती. तर आता जर आली असेल तर ती घेऊन येऊ आणि थोडं काय घरचं सामान वगैरे आहे ते घेऊन यायचं आहे. थोडंसं पठाणी पावडर पण आणायचे. समोर मुंग्या भरपूर येतात पडवीमध्ये, तर त्यासाठी बाकी छोटं मोठं सामान. तर चला या पावसाळी वातावरणात संगमेश्वर मार्केटचा एक फेरफटका मारून येऊया. थोड्याच दिवसात आहे ना, ही वाट आहे आपली, ही बंद होऊन जाईल. आता पण आपण टेम्पररी चाललो आहे, कारण अजूनपर्यंत फोड झाले. एकदा बेर झाली ना की मग इकडून काही जाता येणार नाही. आणि मग लावणी झाली की विषय संपला. लावणी झाली की सगळीकडे इकडे रोपं लावलेली असतात भाताची आणि परिसर पण एकदम सुंदर झालेला असतो. चला मंडळी, आपल्या पायरीचं झाड आलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. पावसाची रिमझिम सुरू झालं आहे. माहिती नाही संगमेश्वरपर्यंत जाताना पाऊस लागेल की नाही लागेल. थांबावं लागेल कुठेतरी, कारण मी काय रेनकोट वगैरे घेतलेला नाही आहे. क्लायमेट बघता पाऊस काय पडत नाही आहे, त्यामुळे रेनकोट घेण्यात काय अर्थ नव्हता. बघूया पुढे. गावातून आपण खाली आलो ना की आपल्याला पहिली वाडी लागते. ही समोर दिसते, ही कापाची वाडी. तर कापाची वाडी हा शृंगारपूर गावचा पार्ट आहे. शृंगारपूर गावची एक वाडी आहे. आणि आम्ही शाळेत वगैरे जायचो ना, तेव्हा आमच्यासाठी खास वाडी होती, कारण एक मधला स्टॉप अजून पण नायरीतून जरी वर जायचं असेल तर हा मधला स्टॉप असतो. आणि इकडे बाजीबाबा मंदिर आहे, ग्रामदैवत मंदिर. गुलाबोताई. समोर आपला हा निवळीचा पूल. तर इकडे आता पाणी तुम्हाला कमी दिसत असलं तरी थोड्याच दिवसात इकडे तुफान पाणी असतं. कधी कधी या ब्रिजवरून पण पाणी जातं. इकडून जर आपण डाव्या बाजूला गेलो इकडे वरती तर तिवरे, नायरी, शृंगारपूर, पातोडी अशी सगळी गावं आहेत. आणि इकडे राईट बाजूला आपला रोड गेला संगमेश्वरच्या दिशेने. तर हा तिवऱ्याचा पूल. तर इथे या नदीचं पाणी आणि त्या नदीचं पाणी इथे एकत्र येतं. इकडे पण तुफान पाणी असतं. आणि इकडे हा रोड गेला वरती कोंडावर. पाऊस बारीक बारीक रिमझिम यायला लागला आहे. काय माहिती संगमेश्वरपर्यंत काय करतो आहे ते. पुढे आल्यानंतर आपल्याला गाव लागतं हे कारभाटले गाव, रोहितचं गाव. तर रोहित मुंबईला गेला. तर आता खाली तर आपण जात नाही, सरळ संगमेश्वरच्या दिशेने जाऊया. आणि कारभाटलेमध्येच आपलं हायस्कूल आहे, प्रचितगड माध्यमिक विद्यालय कारभाटले. इकडे वसतिगृहाचं काम पण आता सुरू आहे. अशा रीतीने आपण आता इथे तांबेडी फाट्यावरती आलो आहे. हा रोड तांबेडी अंतरवलीकडे गेला आणि आपण आता आलो आहे फणसवण्यामध्ये. अशा रीतीने आपण आलो आहे फणसवण्यामध्ये. फणसवण्यामध्ये आमच्यासाठी एक छोटं मार्केट. तर इकडे डाव्या बाजूला गेलो तर कळंबस ते उंबरे मळदेवाडी, आणि हा राईड गेला संगमेश्वरच्या दिशेने. तर बरंचसं छोटं मोठं सामान जर घ्यायचं असेल तर आपल्याला मग इथूनच घ्यावं लागतं. इथे आपली लालपरी आहे, कोणती आहे काय माहिती. संगमेश्वरवरून 11 वाजता निघणारी तिवरे गाडी. उजव्या बाजूला बघताय ना, हे संगमेश्वर मंदिर. आपण शॉर्टकटमधून आलो, कारण हा शॉर्टकट डायरेक्टली आपल्याला बाहेर कसब्यामध्ये घेऊन जातो. तर पुढून गेलो तर चांदेवाडी देवपाट लागतं.
बाजूला इकडे कर्णेश्वर मंदिर. इकडे आतमध्ये सरदेसाईंचा वाडा आहे आणि समोर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे. रस्त्याची कामं सुरू आहेत. बाजूला कुठे गटर काढायचं असेल किंवा कुठे काय दगड वगैरे टाकायचे असतील, खाडी शक्यतो टाकतात. ही डाव्या बाजूला दिसते ना, की खाडी टाकतात बाजूने, म्हणजे ती जरा कठीण जागा होते. आणि अशा रीतीने आपण येऊन पोचलो आहे शास्त्री पुलावर. इकडे राईट बाजूला गेलात तर मुंबई आणि समोर गेलो तर संगमेश्वर. हा इथे डायरेक्ट जॉईंट आहे आपल्याला. याच्यावरती नंतर तोडगा काय माहिती नाही. आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे शास्त्री पूल ते संगमेश्वरपर्यंत. चला संगमेश्वरला आलो आहे आणि संगमेश्वरला आल्यानंतर बुंदाबांदी चालू झाले. पाऊस काय वातावरण एवढं नाही आहे, पण आला तर जोरात पण येईल. तर हे आपलं संगमेश्वर बस स्थानक. इथे कोणती तरी बस लागले आणि आज मधला दिवस असल्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे. तर जरा मार्केटला जाऊ, शॉपिंग करूया. हळद वगैरे वरतीच मिळते. हा समोर आपला ब्रिज. तर ब्रिजचा अपडेट मी देण्याचा प्रयत्न केला आहे. सोनवी नदीवरचा ब्रिज आता चालू झाला आहे. तर इकडे देवरुख रोड. तर उमेशकडे जाऊया, जरा चहा वगैरे पिऊ आणि मग मार्केटमध्ये जाऊया. इकडे खाली कोंबडी गली मार्केट आहे संगमेश्वरचं आणि इकडे रत्नागिरी. संगमेश्वरला येता येता देवरुख रोडला जय महाराष्ट्र वडापाव सेंटर डेपोच्या पाठीमागं या मंडई चहा प्यायला या. उमेशकडे आलो आहे. गरमागरम वडापाव. चला चहा पिऊन झाले आहे. आता जरा मार्केटला जाऊ. छोटी मोठी शॉपिंग आहे, जास्त काही घ्यायचं नाही. मेन हळद घेण्यासाठी आलो आहे. तर हळद अवेलेबल तर आहे, जाताना हळद घेऊ. आता इथे एवढी काही गर्दी नाही कारण ब्रिज चालू झाला आहे. त्यामुळे खालून गाड्या फक्त संगमेश्वरचं ज्यांचं काम आहे लोकल माणसं तीच येतात. बाकीचे जे जाणारे आहेत मुंबईला जाणारे किंवा गोव्याला जाणारे ते सरळ वरूनच जातात. ही आपली जरा चणे शेंगदाणे पण घेऊ. परवा आलो तर काय घेऊन गेलो नव्हतो. 50चे द्या ना, मिक्स द्या चणे शेंगदाणे. बॅग आणला आहे झोला, आता हा भरून न्यायचा आहे. तर इकडे चिकन मटण. बुधवार नसेल तर मच्छीवाले इकडे बसतात. बघूया मच्छीमध्ये काय आहे का. काय मच्छी काय आणली हो? टोल आहे, हां पालू आहे, तांबोशी आहे, राजाराणी आहे, बांगडा आहे. काय आहे बघ तुला. बिजारीनेच आहे. कशी आहे कोलबी? कशी आहे? 500 किलो. तुला देता कमी करून देव. मला देशील? आई माझी खाल ना मला. खाते याला आई. मग काय नाही काय. राजाराणी कशी आहे? राजाराणी 200. 3च इकडे तुला एक लावता. शपथ 3च इकडे, खोटा नाही बोलता. बांगडे कसे आहे ते? बांगडे पण 200लाच आहे. 3च इकडे तुला एक लावेल. एवढी महाग मच्छी झाली आता? 300 रुपये किलो बाजार झालाय बघा. कसा विकायचा? 6 झोपतात एक. तो पण आता बर्फाचा ना? होय, ताजा तर येणार नाही आता बर्फाचा. पण एवढा महाग. आत्ताचा आहे ते कंपनीत बांगडा पण संपलाय. काय बतायच घे. आलो ठेव. हा राजाराणीचा मच्छी घ्यायची तर आहे, पण आतापासून घेतली तर प्रॉब्लेम आहे. तो नंतर घेऊ. ठेवायला सांगितलं जरा राजाराणी नेऊ घरी. हे रेग्युलर संगमेश्वर मार्केट. बाजार आपला पुढे असतो, जो की बुधवारचा असतो. पावसाळ्यामध्ये तो काय भरत नाही. बऱ्यात का? मस्त मस्त एकदम. हा जो रोड आहे हा आपल्या डेपोच्या समोरून खाली येतो. इकडे जरा मला ते सुतळ वगैरे घ्यायचे आहे, घरी नेट बांधायचं आहे त्यासाठी. चला मार्केटमधली शॉपिंग झाली. मच्छी घ्यायची आहे ती जाताना घेईन. नेट वगैरे घेतलं आहे. आता डेपोमध्ये जाऊया, गाडी घेऊ आणि निघूया. हेल्मेट वगैरे उमेशच्या इथेच ठेवलं आहे.
अंधेरी गाडी लागले दुपारी 1:30 वाजताची. संगमेश्वर अंधेरी. अंधेरी आपल्या बाजूचं गाव. समोर आहे मालवण मुंबई आणि इकडे उसाचा रस. इकडे संगमेश्वर. बऱ्याचशा बसस्थानकामध्ये डेपोमध्ये गेलात ना की हा आवाज ओळखीचा असतो. आपली गाडी आहे 2:15 वाजता संगमेश्वर नेरदवाडी. हिला अजून बराच वेळ आहे. डेपोच्या पाठी पहिलं हळद घेऊ, त्याच्यानंतर मग खाली निघू, मच्छी घेऊ आणि मग थेट घरी. चला मंडळी, हळद काय आज पण आपल्याला मिळाली नाही. हळद संपले तर उद्या परवामध्ये एखादा राऊंड मारावा लागेल. आणि आता हळूहळू आहे ना संगमेश्वर बसताना खाली होईल. दुपारनंतर एवढी गर्दी नसते कारण सर्वजण आपापली गाडी पकडून परत घरचा रस्ता धरतात. चला आता आपल्याला जायचं आहे घरी. तर खाली जरा मच्छी वगैरे घेऊ. तर मच्छी मागाशी मी ठेवायला सांगितले. मच्छी घेऊ आणि मग निघू. मच्छी घेऊया आणि निघूया. पाऊस यायच्या अगोदर जाऊया. आज असं वाटतंय की पाऊस येईल. बघूया संध्याकाळपर्यंत. कारण आज काही घेऊन नाही आलो आहे आणि पाऊस आला तर वांदे होतील. निघालो होता. हळद घ्यायला आलेलो का? हळद भेटली नाही. याला हलत नाही लावत. हाला नव्हे, हळद लागवडीला. हां ती लावायला लावता. काय संपली. दोन्ही ठिकाणी बघितली संपली. तिकडे वरती नाही. नाही ते परवा पण बुधवारी पण संपली होती. तुमची पण लावायची. बुधवारी कुठं असते? बुधवारी तिकडे बाजारात असते पुलाच्या खाली. हां काय भेटघाट काय होत नाही बुधवारची. चला मंडळी, आता खालच्या रोडनेच घरी चाललो आहे. मच्छी घेतले तर घरी जाऊन जरा मच्छी वगैरे आईला बनवायला सांगतो. मग दुपारचं जेवण वगैरे करू. आता वाजले किती माहिती आहे का? 1:45. घरी जातात आपल्याला 2:30 वगैरे वाजतील. म्हणजे 3 वाजेपर्यंत जेवण होईल. संगमेश्वर डेपो ते संगमेश्वर शास्त्री पूल हा रस्ता असा व्यवस्थितरित्या बनला आहे, त्यामुळं मग जरा बरं वाटतं आहे. आता गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये इथे खूप हालत झालेली. म्हणजे पहिल्या पावसाळ्यात तर ढोपरभर चिखल आला होता. पण आता सगळा रोड बरा झाला आहे. पैसापणचा ब्रिज पण आता तयार झाला आहे. त्यामुळं जरा या पावसाळा निवांतमध्ये जाईल. आणि आपला सोनवी नदीवरचा जो ब्रिज आहे तो पण तयार झाला आहे. त्यामुळं संगमेश्वरमध्ये सध्या ट्रॅफिकचा जो काय प्रॉब्लेम होता तो जो प्रॉब्लेम आहे तो जरा आता सॉल्व झालेला आहे. गावाकडचे रस्ते आहेत ना, आमच्याकडचेच नाही, प्रत्येक गावामध्ये सध्या असंच असतं. सगळी नागमोडी वळणं असतात. तेव्हा शक्यतो टर्निंगला हॉर्न वगैरे देऊन थोडा तुमचा स्पीड आहे हा लिमिटमध्येच ठेवलात तर बरं होईल. कारण गाड्या पटकन कधी पण येऊ शकतात. त्या कारणाने गावाकडे जेव्हा गाड्या चालवतात तेव्हा स्पीडवरती तुमचा थोडासा कंट्रोल ठेवा. चला मंडळी, नॉनस्टॉप आपण आता संगमेश्वर ते आपलं गाव आलेलो आहे. पायरीच्या झाडाखाली थोडा वेळ थांबलो आहे. जरासं म्हटलं थांबावं. इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, शांती आहे, सुख आहे आणि जे वातावरण आहे ना ते काय वेगळंच आहे. हे मोठंच्या मोठं आपलं पायरीचं झाड म्हातारं झालं आता. लहानपणी खूप फांद्या होत्या तिकडे लांबलचक त्या पलीकडे होत्या. आता बऱ्याचशा त्यातल्या तुटल्या, काही तोडल्या गेल्या. इकडे आता टॉवरसाठी वगैरे लाईट नेली तेव्हा पण बरीचशी पायर या बाजूच्या फांद्या तोडल्या गेल्या. दिसत आहेत का तुम्हाला? या तोडल्या गेलेल्या आहेत. आणि समोर गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर जस्ट एक छोटासा स्टॉप घेतला, म्हटलं थोडंसं थांबावं पायरीच्या झाडाच्या इथे. आणि समोर आपला हा रौद्र सह्याद्री
बऱ्याच वेळा आपलं तिकडे आता जाणं होतं प्रचितगड किल्ल्यावर. इकडे खाली बेस्ट विलेज सगळी शृंगारपूर, कातोडी, पलीकडे तिकडे पाचंबे, नेरदवाडी, खालच्या बाजूस नायरी, तिवरे, वरती माची आहे, त्या बाजूला तिकडे पवारगोंड, असा हा पूर्ण पट्टा. चला म्हणजे भूक पण जरा लागले. आज काय संगमेश्वरला काय खाल्लं नाही, भूक पण लागले. घरी जाऊया, जरा मच्छी वगैरे बनवायला सांगतो आईला, त्याच्यानंतर मग जेवून घेऊ. समोर बघता हे रुपेशचं घर, समोर नानाचं घर. आणि इथून आल्यानंतर कसं आहे आपलं घर इकडे समोरच दिसतं बघा, समोर आपलं घर आहे. आणि आत्ता आपल्याला जावं लागणार आहे बंटीच्या घरी. तर बंटीच्या पप्पांनी थोडं सामान आणायला सांगितलेलं, ते देऊ आणि मग घरी जाऊया. तर ही पूर्ण आसतवाडी, हे आमचं सभागृह, वानखेडे स्टेडियम तिथे असतं दुसरंवालं. चला फायनली घरी आलो. बंटीकडे गेलेलो, बंटीकडून मग आता घरी आलो आहे. जरा मस्त फ्रेश वगैरे झालो, पाणी बंटीकडेच प्यायलेलो. त्यामुळे आता घरी आलो तर वरती आवाज आला. आवाज कसला तर हा बघ आंबा पडला आहे. घराच्या वरती आपला आंबा आहे, तो ह्यावर्षी थोडा थोडा लागला होता. तर असा मध्ये मध्ये एखादा आंबा पडतो. बरेच आंबे तर आपल्या अंगणामध्ये डायरेक्टली जातात, डायरेक्टली सेवा पोच, घरपोच. असो, चला तर घरी आलो आहे. तर आई जी राणी मच्छी आणली ना ती बनवते, तर ती बनली की मग जरा जेवूया. इकडे आईने राजाराणी साफ करून घेतले, आता फ्राय करते. सगळी फ्रायच करते. मग 4 होते टोटल, एकाचे मला वाटतं 3-3 पीस केलेत वाटतं ना. मच्छी फ्राय झाली की मग जेवूया. पोटामध्ये बघा कोकम टाकूया, चव जरा चांगली लागते. बहुतेक संध्याकाळी पाऊस येईल वाटतं, असं वाटतं आहे. आता वातावरण केलं एकदम पूर्ण भरलं आहे. तर आता आपण जेवून घेऊ पहिला. या बाजूला इकडे आईने राजाराणी मच्छी फ्राय केलं आहे आणि तांदळाची भाकरी. चला जेवून घेऊया. ढग बघा कसे झालेत, दिसतात का? काळे काळे एकदम ढग झालेत आणि सर्व बाजूने झालेत. आला तर अचानकपणे येईल. चला म्हणजे छान असं जेवून झालं आहे. आज मार्केटचा थोडा फेरफटका झाला. संगमेश्वर मार्केटमध्ये गेलेलो ॲक्च्युली आपण हळद बघायला, पण ती हळद होते काय त्या दिवशी पण गेलेलो बुधवार बाजाराच्या दिवशी, त्या दिवशी पण संपली. बरेच जण नेतात, तर आपलं 1-2-3 किलो तरी आणायची होती. ठीक आहे, बघू उद्या परवा वगैरे जाणं झालं, लवकर जाऊ सकाळी जरा, मग त्याच्यानंतर आणू. तर चला आता घरी आलो आहे. पावसाने वातावरण केलं पण काही वाटत नाही पाऊस येईल, कारण हा दिवसभर असंच आहे. आता थोडं जास्त काळोख केलं आहे, पण काय माहिती काय करतो आहे. चला आता घरी आलो आहे. तर आता घरी जरा एडिटिंग, बाकी काय ऑफिसची छोटी मोठी कामं आणि घराजवळची कामं ही चालू राहणार तात्पुरत्या स्वरूपात. मंडळी आपण तरी थांबूया. हा ओव्हरऑल आपण जस्ट मार्केटला गेलेलो, तर संगमेश्वर मार्केटचा खास व्हिडिओ होता. मच्छी पण थोडी घेऊन आलो, मच्छी पण आईने बनवली, ती पण खाल्ली आणि आता जरा मस्त वाटतं. आता जरा कामं करूया. असो चला तात्पुरत्या स्वरूपात मंडळी इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.